नाशिकच्या मंदिराखाली दडलेला खजिना स्वस्तात देण्याच्या बहाण्याने मुंबईतल्या एका व्यापाऱ्याची 25 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणात मालाड पोलिसांनी 4 जणांच्या टोळीला अटक केलेली आहे। मंदिराखाली दडलेल्या खजिन्याच्या नावानं फसवणूक। 1.5 कोटींचा खजिना 25 लाखात देतो व्यापाऱ्याला आश्वासन। मिळालेला सोन्याचा खजिना निघाला तांब्याचा। गुप्त खजिना, मंदिराखाली दडलेली संपत्ती याची चर्चा सातत्यानं ऐकायला मिळते। पद्मनाथ मंदिर, बांके बिहारी मंदिरातील खजिना, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडलेल्या वस्तू आणि मूर्ती यांची मोठी चर्चा झाली। खजिन्यातलं हेच औत्सुक्य हेरून मुंबईतल्या 4 जणांच्या टोळीनं एका व्यापाऱ्याला गंडवलंय। नाशिकच्या मंदिराखाली खोदकामात खजिना सापडल्याचा बनाव। सोन्याचा खजिना 1 किलोचा असल्याचं सांगत एक सोन्याचा तुकडाही व्यापाऱ्याला दिला। सोन्याच्या तुकड्याची व्यापाऱ्याकडून तपासणी, खरं सोनं असल्याचं समोर। 1.5 कोटींचा खजिना 25 लाख रुपयांना देतो असं सांगून व्यापाऱ्याची फसवणूक। व्यापाऱ्यानं नातेवाईकांकडून पैसे गोळा करून 25 लाख रुपये दिले। 4ही आरोपींनी सोन्याच्या ऐवजी तांब्याच्या दागिन्यांचा खजिना दिला। तपासणीत तांब्याचे दागिने सापडल्यानंतर फसवणूक झाल्याचं व्यापाऱ्याला समजलं। यानंतर या व्यापाऱ्यानं चौघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फरार झाले होते। अखेरीस फसवणुकीची तक्रार मालाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना गजाआड केलंय। नाशिक येथे काही जुन्या सोन्याच्या माळा ज्या असतात त्या पुरून ठेवलेल्या आहेत, त्या खोदकामामध्ये मिळालेल्या आहेत। 6 डिसेंबर 2025ला सगळा व्यवहार झाला आणि त्याला ती माळ देण्यात आली। माळ देण्यात आल्यानंतर त्याने घरी येऊन बघितलं, सोन्याची नसून काहीतरी बनावट दिसल्याचं त्याला वाटलं। त्याच्यानंतर त्याने चेक केली, ती संपूर्ण चेन जी होती, ती संपूर्ण चेन जी 1 किलोची होती, ती बोगस असल्याची निष्पन्न झाली। बाबूलाल वाघेला, मंगलराम वाघेला, केसराम वाघेला आणि भवरलाल वाघेला अशी अटक केलेल्यांची नावं आहेत। आरोपींपैकी एक गुजरातचा आहे तर 3 विरारचे रहिवासी आहेत। आरोपींकडून 15 लाख रुपये रोख आणि बनावट सोन्याचा खजिना जप्त करण्यात आलाय। टोळीचा म्होरक्या बाबूलाल वाघेला याच्या विरुद्ध गुजरातमध्ये सोन्याच्या खजिन्याचं आश्वासन देऊन फसवणुकीचे 3 गुन्हे दाखल आहेत। मालाड पोलीस या प्रकरणांचाही आता तपास करतायत। इन्व्हेस्टिगेशन मध्ये हेही लक्षात आलं याच्यामध्ये की हा फक्त एकटा नाही आहे, ह्याच्यासोबत अजून बरीच लोक आहेत। असं करता करता अजून 4 लोक निष्पन्न झाली। मेन आरोपी आणि अजून 4 आरोपी यांना अरेस्ट केलेलं आहे। सध्या ते कस्टडीमध्ये आहेत। बनावट सोनं दाखवून जी फसवणूक करतात, ह्या पद्धतीचे अजून अनेक गुन्हे असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या दृष्टीने तपास चालू आहे। खजिन्याच्या नावानं कसे फसवणुकीचे प्रकार घडतायत हे या निमित्तानं समोर आलंय। या 4 आरोपींनी आणखी काही जणांना असंच ठगवलं असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते। खजिना, गुप्तधनाच्या मोहानं झटपट श्रीमंत होण्याच्या नादात लाखो रुपये गमवावे लागतात, हे या प्रकरणानं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मल्लिकार्जुनसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।